सुद्धा बाहेर होतोय. याच माझ्या मित्रांचा नेहमीच सहकार्य लाभतं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच मला एक चांगली हेल्प होत असते. तर थोडेच पुढील सामन्याकरता नक्कीच आपल्यापर्यंत एक धावतं समालोचन त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला आवाज ऐकायला मिळेल, यात काही शंका नाही. तर जाऊ पुन्हा एकदा सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू पहिले षटक. यावेळी फुल टॉस चेंडू. काय घडलं जात आहे तर शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये एक झेल सुटला जातोय आणि झेल सुटल्यावरती फलंदाज महेंद्र मडवी याला मात्र जीवदान दिलं जात आहे आणि एक धाव येते. त्याच्या माध्यमातून संघाचं खातं ओपन होत आहे, वैयक्तिक खातं ओपन होत आहे. धाव फलकावरती एक धाव लागली जाते. त्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज असणार आहे हर्षद टू निकम. यावेळी चेंडूला उडवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. पाहायचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न सफल ठरला जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावन करता येतोय षटकार. आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 7 या अंकावरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडूला आणि चेंडू जातोय मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावां करता येतोय चौकार. तर नक्कीच 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावरती फिरिंगपाडा संघाच्या माध्यमातून 11 धावा लागल्या जातात. एक चांगली फलंदाजी करतोय निकम. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली महेंद्रच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती गेल्याबरोबर मात्र चेंडूवरती प्रहार केला. नक्कीच षटकार आला. त्यानंतर मात्र चौकार पाहायला मिळाला. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नक्कीच पायचा एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल पाहतोय 2 खेळाडूंमध्ये आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 13 अंकावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तर धाव घेत असताना मात्र कॉल होणे खूप गरजेचं असतं आणि या 2 खेळाडूंमध्ये कॉल झाला. लगेच नजरेला इशारा दिला आणि लगेच दुसरी धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वी पाहायला मिळाली. तर हे खूप क्रिकेटमध्ये महत्वाचं बघायला मिळेल. यावेळी बघा यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातं. त्या उद्ध्वस्त केल्या जातात आणि निकमेची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट निकम. तर 5 चेंडूचा खेळ समाप्त होत आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 13 अंकावरती. नक्कीच आदरणीय सन्माननीय मच्छिंद्र काचरे आणि
ब्रह्मानंद गुंजनूर यांचं आगमन होत आहे. त्यांचं मैत्री चषक 2023-24 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच मच्छिंद्र कांचरे आज त्यांचा जन्मदिन आहे, वाढदिवस आहे. नक्कीच त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. नक्कीच या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच मेडल्स पाहतोय ते त्यांच्या माध्यमातून आलेत. धन्यवाद. नक्कीच 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अखेरच्या चेंडूवरती काय घडलं तर हर्षदच्या माध्यमातून गडी बाद होतोय. सागर याची खेळी संपुष्टात येत्या. तर नव्याने फलंदाज येतोय प्रतीक. नव्याने गोलंदाज येतोय पूर्वेश. तर नक्कीच नव्याने फलंदाज प्रतीक येतोय. तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. त्यानंतर चेंडूवरती निकमच्या माध्यमातून षटकार आला, चौकार आला. त्यानंतर 2 धावा आल्या आणि मात्र 5व्या चेंडूवरती गडी बाद झाला. 6व्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा गडी बाद झाला. धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या 13 या अंकावरती. तर दुसरं षटक हाताळण्या करता गोलंदाजी मार्कवरती येतोय पूर्वेश. यावेळी स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेंडूला स्टॉप केलं जातं अखेरच्या क्षणावरती. 2 धावा येतात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 15 या अंकावरती. नक्कीच यावेळी मात्र तर 2 धावा येतात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 17 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. स्ट्राईक केंद्रावरती फलंदाज पाहतोय आपण महेंद्र. आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत आणि 5 धावा त्याच्या माध्यमातून संघाकरता आल्यात. या पहिलीमध्ये चांगली लाईन पूर्वेश कडनं पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली घेत चेंडू कीच बाकीचं काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कोणत्या प्रकारे धाव येत नाहीये चेंडूवरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 17 या अंकावरती. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. 1 धाव रोखू शकत नाही या इथे मंगलापाडा संघ आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं. नक्कीच जाऊन पोहोचतं मात्र 18 या अंकावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नक्कीच पहिले षटक पाहिलं. पहिल्या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके पाहायला मिळाले क्रीडा रसिकांना. षटकार आला, एक नाहीतर दीपक असा एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चौकार आला. यावेळी मात्र पुन्हा एकदा नाव कंपॅरिझन मध्ये चेंडूला स्टेअर केलं गेलं. 1च धाव येते आणि एकेरी धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 19 या अंकावरती. तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अखेरचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज पूर्वेश. आपण सामना पाहतोय बंगलापाडा विरुद्ध 2 हात करताना जैन स्पोर्ट्स फिरिंगपाडा. यावेळी हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव घेतली जाते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 20 या अंकावरती. तर षटक समाप्तीची घोषणा करतात पंच. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 20 धावा लागल्या जातात. तर नक्कीच पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती
हर्षदाला 13 धावा खर्च केल्या आपल्या संघाकरता. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती पूर्वेशाला 7 धावा खर्च केल्या. आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्याकरता संघ नायकांना जबाबदारी दिली जाते अजय या गोलंदाजावरती. या षटकात पाहायचं आहे या 6 चेंडू मध्ये कशा पद्धतीनं खेळ केला जाईल. महेंद्र आणि प्रतीक भोईर याच्या माध्यमातून किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, नक्कीच किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल मंगलापाडा संघासमोर. येणारे 6 चेंडू स्पष्ट करतील. तर नक्कीच थोडासा बंगलापाडा संघाच्या माध्यमातून उशीर होतोय, कारण 2 वाजता सामन्याला सुरुवात झाली. 15 मिनिटं झालेत आतापर्यंत 2 षटकं टाकून. नक्कीच 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट होणे गरजेचं होतं. तर तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती येतोय अजय. थोडीशी घाई करायची मित्रांनो, कारण काल आपण भरपूर सामने पाहिले. भरपूर सामने 20 मिनिटात एका इनिंगचा खेळ संपन्न होत होता आणि 4 षटकं टाकून होत होती. यावेळी बघा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील होती, ती अपील मात्र फेटाळून लावली जाते. कोणत्या प्रकारे धोका होत नाहीये, कोणत्या प्रकारे धाव येत नाही चेंडूवरती. एक निर्धार स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळतंय. 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती अजय. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये शतरक्षक येतोय. चुकी होतीये शेवटच्या क्षणाला चेंडूला बंदिस्त करता आलं नाहीये आणि जीवदान मिळतंय महेंद्र वडवी याला. दोन धावा या चेंडूवरती येतात आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 22 या अंकावरती. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय अजय याच्या माध्यमातून. एक निर्धार स्वरूपात चेंडू येतोय. यावेळी बघा चेंडू खालच्या स्तरावर राहतोय, उचली घेत नाहीये. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता महेंद्र याच्या माध्यमातून. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. शतरक्षक येतोय, चुकी करत नाहीये. महेंद्र याची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट. जिवलग ग्रुप घोडगाव संघाच्या संघनायकानं आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जिवलग ग्रुप घोडगाव संघ तर नक्कीच नव्याने न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये येतोय. राणा यावेळी स्ट्राईक एंड वरती असणार आहे. जय हनुमान स्पोर्ट्स फिरिंगपाडा संघाच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अखेरचं षटक मार्गस्थ आणि या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 22 धावा लागल्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अजय. यावेळी बघा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच लेग बाईचा इशारा येईल यात काही शंका नाहीये. तर एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 23 या अंकावरती. तर 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 5व्या चेंडूवर मात्र शरीराला विधून चेंडू जाताना पाहायला मिळाला. यावेळी मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला स्टेअर केलं गेलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय पाहायचा आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 25 या अंकावरती. विजयाकरता 26 धावांचं लक्ष असणारा 18 चेंडू आणि 26 धावा बंगलापाडा संघासमोर टार्गेट सेट केला गेलाय. तर नक्कीच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मैत्री चषक 2023-24. यस डीजे.
सुद्धा जोडले जातात आमचे मित्र. तर नक्कीच अक्षय भुईर आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेकी करायची आहे. तिथंच रुपेश मी दिलगिरी व्यक्त करतोय. कालच्या दिवसामध्ये तुम्हाला खूप कंटिन्यू समालोचन करावं लागलं. थोडंसं आपला एक गावातील कार्यक्रम होता, त्याच कारणास्तव थोडंसं लेट मी जोडलो गेलो अखेरच्या सामन्यासाठी. नक्कीच नक्कीच धन्यवाद. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र अपील होती, कोणत्या प्रकारे धोका होत नाहीये. पण आपल्या मताशी ठाम पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. नक्कीच प्रतीक पहिले षटक हाताळतोय फिरिंगपाडा संघाच्या माध्यमातून. नक्कीच 18 चेंडू आणि विजयाकरता 26 धावांचं लक्ष ठेवलंय बंगलापाडा संघासमोर. तेच लक्षाचा पाठलाग करत असताना मात्र स्ट्राईक एंडवरती फलंदाज येतोय भावेश भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती पूर्वेश पाहतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज प्रतीक. राईट आर्म राऊंड गोलंदाजी हाताळण्याकरता यावेळी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला स्टेअर करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धाव्याने वैयक्तिक खातं ओपन होत आहे, सांघिक खातं ओपन होत आहे. धावा फलकावर 2 लागल्या जातात. तर यावेळी मात्र पुन्हा एकदा डावखुरी हाताचा फलंदाज भावेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर चेंडूला एक कल्पकतेनं कव्हरच्या डोक्यावरनं मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये प्रयत्न होता मारण्याचा. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. आणि काय घडलं जातं तर शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच तिसऱ्या प्रयत्नात चेंडू हातातून सुटला जातोय आणि जीवनदान मिळत आहे फलंदाज भावेश भोईर याला. आणि 1 धाव येते या चेंडूवरती. एकेरी धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 3 अंकावरती. यावेळी स्ट्राईक एंडवरती पूर्वेश येतोय. तर नक्कीच एक झेल सुटला जातोय. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं चेस विन द मॅचेस आणि जीवनदान दिलं जात आहे फलंदाज भावेश याला. कुठेतरी भावेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होईल का जीवनदान मिळाल्यानंतर, कारण जेव्हा जेव्हा झेल सुटतात तेव्हा तेव्हा मात्र एक फलंदाजाचा आत्मविश्वास हा दुणावला जात असतोय. यावेळी पंचांकडे दाद मागितली जाते. नक्कीच 1 धाव येत्या आणि एकेरी धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 4 अंकावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 4 धावा लागल्या जातात. नक्कीच प्रत्येक गोलंदाजी एक चांगल्या पद्धतीनं ठिचून मारा करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या माध्यमातून एक चांगली अचूकता, एक भेदकता नक्कीच पाहायला मिळते. तोच प्रत्येक पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच जय हनुमान स्पोर्ट्स फिरिंगपाडा संघाच्या माध्यमातून यावेळी मात्र एक चांगला शॉट्स होता, तेवढाच कल्पकतेने चेंडूला झेल पकडला गेला. नक्कीच फिरिंगपाडा संघाच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत ज्यावेळी चेंडू पडला फलंदाजानं त्या चेंडूला नक्कीच आपल्या बॅटवरती घेतलं गेलं, शॉट्स केला गेला. तोपर्यंत चेंडूवरती नजर होती त्या क्षेत्ररक्षकाची आणि चेंडूला आपल्या ग्लोव्ज मध्ये बंदिस्त केलं गेलं. नक्कीच पहिला धक्का लागला जातोय भावेश भोईरच्या रूपानं नक्कीच बंगलापाडा संघाला. तर 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 4 धावा लागल्या जातात. नक्कीच भावेश भोईर याचा एक झेल सुटला होता, मात्र दुसऱ्यांदा चुकी केली नाहीये फिरिंगपाडा संघाच्या माध्यमातून. अखेरचा चेंडू घेऊन सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतीक. चांगला षटक हाताळतोय आपल्या संघाकरता. विजयाकरता 26 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना संघ पाहतोय आपण मंगलापाडा संघ. यावेळी फुलटॉस चेंडू नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये चेंडूला स्टेअर केलं गेलाय. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावेसाठी नक्कीच कॉल येतोय. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होते आणि 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 7 अंकावरती. नक्कीच एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 7 धावा लागल्या जातात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 12 चेंडू मध्ये विजयाकरता
19 धावांचं लक्ष असणाऱ्या बंगलापाडा संघासमोर. यस अक्षय. हल मागचा जो सामना झाला होता त्यामध्ये पूर्वेशाने सुद्धा अप्रतिम फलंदाजी केली गेली होती. तोच पायगाव संघाचा फलंदाज पूर्वेश, ज्याने 22 नंबर बंगलापाडा संघाचा पूर्वेश अजूनही मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी 22 नंबरची जर्सी परिधान केलंय. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच या सामन्याची आशा जिवंत असणार आहे बंगलापाडा संघाकडून. परंतु तेवढीच भेदक गोलंदाज आतापर्यंत हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय फिरिंगपाडा संघ. नव्यानं गोलंदाज मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय सागर. सांघिक दुसरं वैयक्तिक पल्ले षटक घेऊन येईल. पहिला चेंडू असणार आहे सागर याचा. आता मात्र आपटू टाकण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारा लगत. नक्कीच चांगली प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार येतोय. 4 धावा येतात. कमॉन डीजे. एक शानदार चौकार कबरीजनच्या डोक्यावरून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच शॉर्टपिच चेंडूचा पुरेपूर समाचार गिरीशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. आता मात्र जिंकण्यासाठी नक्कीच 11 चेंडू 15 धावेची गरज. 11 चेंडू 15 धावा. सागरचा दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय गोलंदाज सागर. आता माता सुरेख चेंडू, अचूक चेंडू, निर्णायक चेंडू म्हणावा लागेल. आता मात्र नक्की साध्य केलं गेलंय. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर त्यानंतर मात्र थोडासा कमबॅक केला गेलाय गोलंदाज सागरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू 15 धावा. बघूया 10 चेंडू 15 धावा कशा प्रकारे गोलंदाजी करेल सागर. स्ट्राईक अँड फलंदाज गिरीश पाहायला मिळतोय. आता मात्र आपटून टाकण्याचा प्रयत्न. कव्हर रिझनचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे येईल. फेकी येता करता दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. चांगली फेकी होती परंतु कलेक्शन मात्र थोडंसं चुकीचं घडलं आणि त्याचा फायदा मात्र गिरीशाने घेतला. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र तिसरी धाव सहजरित्या कन्वर्ट झाली गेली आणि 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 12 धावेची गरज असणार आहे. 9 चेंडू 12 धावा. काहीच शक्य काहीच अशक्यचं आव्हान आहे. बघूया परंतु मात्र आता मात्र शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे दुसऱ्या षटकातील आणि हे 3 चेंडू खूप निर्णायक असणार आहे. या 3 चेंडूवरती जास्तीत जास्त निर्धाव चेंडू हाताळावे लागतील फलंदाज सागर याला. तरच या पुढील होणार पुढील जो गोलंदाज येणार त्याला मात्र चांगली गोलंदाजी करायला सोपं पडणार आहे. बघूया हे 3 चेंडू कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल सागर. स्ट्राईक अँड फलंदाज आता मात्र पूर्वेश आहे. बघूया पूर्वेश टू सागर. चेंडू पडतोय. उलटा चेंडू होता. नक्कीच आमचे पंच महेंद्र करेल खराब चेंडू. नो चेंडू दर्शवत आहेत. 1+1 अशी अतिरिक्त धाव दिली जाते. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. आता मात्र नक्कीच समीकरणामध्ये बदल होतोय. नक्कीच जी चुकी करायची नव्हती गोलंदाजाला ती मात्र चुकी करताना दिसतोय. नक्कीच दडपण असणारे गोलंदाज सागर याच्यावरती परंतु दडपण घेऊन चालणार नाहीये. साहजिक भेदक गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल परंतु नक्की चुकी करतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू 10 धावा. बघूया 9 चेंडू 10 धावा. चेंडू पडतोय. आता मात्र की बॅटची कडा लागून गेलेला चेंडू फ्री हिटचा चेंडू असणार आहे. नक्की चांगला झेल होता. यष्टी रक्षक मात्र कुठली चुकी करत नाहीये परंतु फ्री हिटच्या माध्यमातून मात्र यष्टी रक्षण अतिशय सुंदर होत आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू 9 धावेची गरज. 8 चेंडू 10 धावेची गरज असणार आहे. बघूया 8 चेंडू 10 धावा कशा प्रकारे गोलंदाजी करेल सागर. स्ट्राईक अँड फलंदाज आपल्याला
गिरीश पाहायला मिळतोय. 8 चेंडू 10 धावेचं आव्हान जिंकण्यासाठी मंगलापाडा संघासाठी चेंडू पडतोय. आता मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला धाडलंय सीमा रेषापार षटकार. कमॉन डीजे. नक्कीच आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 22 या अंकावरती. यावेळी मात्र अखेरचा चेंडू पाहायला मिळतोय. पॉइंट रिझल्टचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दोन धावा येतात त्या चेंडूवरती आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 24 या अंकावरती. विजयाकरता मात्र 6 चेंडू आणि धावेंची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 2 धावा. या पुढील सामना असणार आहे खुपरी विरुद्ध जिवलं ग्रुप घोटगाव. दोन्ही संघाने तयार राहायचा. तर नक्कीच वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून काल पहिल्याच दिवशी माझ्याकडे नियमावली दिली गेली होती. तर आज पाहायला मिळालं पहिल्याच सामन्यामध्ये ड्रेसिंग कंपल्सरी नव्हती. नक्कीच नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. त्याबद्दल 6 चेंडू आणि विजयाकरता 2 धावेची आवश्यकता आहे. तर नक्कीच अंबाडी संघाला मात्र ड्रेस कंपल्सरी नव्हते. एका खेळाडूच जर्सी नव्हती. त्याच कारणास्तव मात्र त्यांना 3 धावेंची पेनल्टी दिली गेली आणि उशिरा आले म्हणून 3 चेंडूची पेनल्टी दिली गेली. यावेळी मात्र नक्कीच फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातं. कडे बाद होतोय. जेव्हा हातात बॅट धरलेली आहे 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसा आमचा. गोलंदाज राणा आता मात्र 5 चेंडू आणि विजयाकरता 2 धावेंची आवश्यकता असणार आहे मंगलापाडा संघाला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू थोडासा वेगळ्या पद्धतीनं आखण्याचा प्रयत्न केला जातोय फिरिंगपाडा संघाच्या माध्यमातून. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकेरी धाव घेतली जाते आणि एकेरी धावेने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळतं. नक्कीच 25 या अंकावरती.4 चेंडू आणि विजयाकरता इथे वाईट चेंडू येत आहे. 1 धाव येते. इथे विजयी संघ ठरला जातोय बंगलापाडा संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. फिरिंगपाडा संघ आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपला सुद्धा खूप खूप धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जात आहे
गिरीश वैयक्तिक 18 धावांचं योगदान ठेवलं आपल्या संघाकरता. गिरीश आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्याकरता व्यासपीठावर